उतरायचं आता। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण। आम्ही सध्या राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये आलेलो आहोत, जिथे आत्ताच भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। चला तर मी तुम्हाला एक झलक दाखवतो या मुख्य इमारतीची। हे मुख्य घुमट आहे, याच्यावरती आपला भारताचा राष्ट्रीय ध्वज लावलेला आहे। याचा अर्थ असा असतो, जेव्हा राष्ट्रपती भवनावरती ध्वज लावलेला असतो तेव्हा सन्माननीय राष्ट्रपती हे दिल्लीमध्येच असतात, आणि जेव्हा राष्ट्रपती दिल्लीच्या बाहेर जातात तेव्हा हा झेंडा उतरवला जातो। सुरक्षेच्या कारणामुळे फक्त इथपर्यंतच तुम्हाला फोटोग्राफी आणि शूटिंग घेणं अलाउड असतं। रिसेप्शनमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं तुमचा मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्व जमा करून घेतल्या जातात, आणि नंतर एक सरकारी गाईड असतो, तो तुम्हाला आतमध्ये जाऊन फिरवतो। मित्रांनो, जर भविष्यात तुम्हाला कधी राष्ट्रपती भवन व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा, मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल। बघून घ्या राष्ट्रपती भवन मुख्य इमारत। जेव्हा तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये एंट्री करता, रिसेप्शनच्या नंतर एक सरकारी गाईड तुमच्या सोबत असतो, जो तुम्हाला अशोका हॉल दाखवतो, दरबार हॉल दाखवतो, तिथले काही म्युझियम्स वगैरे दाखवले जातात। पूर्वी असं होतं की लोकांना फक्त मार्चमध्ये ते मुघल गार्डन बघता यायचं, परंतु अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी पब्लिकसाठी राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत खुली केली होती। हे तुम्ही बघू शकता। इथे साऊथ ॲव्हेन्यू आणि नॉर्थ ॲव्हेन्यू असे दोन गेट आहे, आणि एक मुख्य गेट आहे। 3 ते 4 ठिकाणावरून तुम्हाला इथे प्रवेश दिला जातो। आणि आज इथे मी आहे, इथे भरपूर सुरक्षा लागलेली आहे, कारण की राष्ट्रपती महोदयांना भेटायला पंजाबचे राज्यपाल इथे आलेले आहेत।